फ्रेंड्स, मी स्मृती USP. आता आम्ही महाकुंभला चाललो आहे. आता सध्या मी गाडीमध्ये बसली आहे. ही आमची बस आहे GT हे नरारी. आणि आता आपण चाललो आहे 8 फेब्रुवारी रात्रीचं आम्ही निघालो आहे, म्हणजे 7 वाजता. आणि हा चंद्र मला नेहमी असं वाटत होतं की काढावा. शेवटी हा खूप लांब होता, झूम करून काढला. आता पुन्हा आपण बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गाडीतून उतरलो, तिथे ब्रेकफास्ट वगैरे केला. हे चांगलं रेस्टॉरंट असं नाही, एक जस्ट वाटिका होती कदम म्हणून. ठीक आहे, तिथे आम्ही टॉयलेटला वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि पोहे खाल्ले. आणि दुसरं ऑप्शन नव्हतं. आम्ही लगेच मग बसमध्ये बसलो आणि नंतर पुढे. आप ये कुंभ के बारे में कुछ तो बता दो ना, जो आप फील किए हुए पहले. कुंभ बहुत अद्भुत है, यहाँ पे हर किसी को जाना चाहिए. और इतना अद्भुत है कि लोग सोच भी नहीं सकते. यहाँ पे हजारों करोड़ों वर्षों से मुनि और योगी लोग तपस्या करने वाले यहाँ पे मिलते हैं, जिनकी उम्र की कोई गणना नहीं की जा सकती. एक ऐसी छोटी सी कहानी आपको बताता हूँ, जिसमें एक महात्मा थे. उन्होंने बताया कि यहाँ पे उनके जो गुरु थे वो अपने गुरु के पास ले गए, किन्हीं महात्मा के पास ले गए. तो बताया कि उनके जो आंखें के पलके थी यहाँ तक थी. तो उन्होंने बोला कि जब उन्होंने दोनों हाथ से ऐसे पलके उठाए और पूछा कि कौन सा युग है, तो उन्होंने कहा कि कलयुग युग है. तो बोले कि दुष्ट कलयुग फिर से आ गया. इसका मतलब वो 4 युग तो देख ही चुके थे, इसके पहले जो है उस युग में भी रह चुके हैं. तो इतने बड़े बड़े महात्मा वहाँ पे देखने के लिए मिलेंगे, इसके लिए जरूर आइए. बहुत अच्छा है. वहाँ पे अखाड़े वगैरह भी रहते, तो उसमें क्या बता सकते हैं? अखाड़े में अलग अलग जो युग से जो ये अपना साधना करने वाले वहाँ पे ऋषि मुनि देखने के लिए मिलेंगे. जिनकी अपार शक्तियाँ होती है, उनकी शक्ति का कोई वर्णन नहीं कर सकता, लेकिन वो लोग अपनी शक्ति को कभी गलत काम के लिए यूज नहीं करते. अच्छा. हां. आम्ही दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आम्ही तिथे ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे एवढा वेळ झाला. आणि आम्ही आतमध्ये बॅरिकेड लावला होता, तिथे आतमध्ये गेलो आणि तिथे म्हणजे खूप चालायचं आहे. अराईल घाटला आहे. तर तिथे एक बाईकचे म्हणजे एक जणांचे 100 रुपये अशी आम्ही 2 जणं मुलं आई वगैरे असे बसलो होतो. तिथेही खूप धूळ होती, म्हणजे अशी मिट्टी सगळी माती वगैरे सगळी उडत होती अंगावर, नाका तोंडात सगळं जाऊन. तरी हा जो डिस्टन्स आहे तो खूप मोठा होता, त्यामुळे 100 रुपये ओके आहे. अराईल घाटसाठी. इथे त्या बाईकवाल्याने आम्हाला सोडला. तो सेक्टर 24 होता. इथून आम्ही गेलो चालत आम्हाला काहीच कळत नव्हता, वॉशरूम कुठे काही कळत नव्हतं. पण इथे योगीजींनी खूप चांगली सोय केलेली आहे. तिथे जेंट्सचे टॉयलेट आणि लेडीजचे टॉयलेट वेगवेगळे केले आहे. स्वच्छता ओके आहे, एकदम सगळी घाण पण नाही आहे, ठीक आहे. चालत आम्ही अराईल घाटवर आलेलो आहे. आणि तिथे आम्ही विचार केला गर्दी असेल तर आम्हाला नेक्स्ट डेला होणार नाही, म्हणून आम्ही त्या रात्री म्हणजे तरी 7:30 झाले होते, 7 वाजले होते. आणि आम्ही जिथे आम्हाला मिळत होतं तिथे आम्ही आंघोळ करत होतो. आणि इथेही पाणी चांगलं आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढे इथे आम्ही विचार केला की दिवा वगैरे सोडून आधी आपण स्नान करून घेऊया, कारण की पुढे आपल्याला मिळेल नाही मिळेल. खूप गर्दी होती, म्हणजे आम्ही जे एक्सपेक्ट केलं तशी नव्हती. इथे आम्ही दिवा वगैरे दाखवला आणि अमृत स्नान करायला पाण्यात उतरलो. सब जानूं सब बेरा है, अंधकार तू तो सब नहीं दे रहा है. बोला मेरे बोला मेरे बोला मेरे बोला मेरे, तू ही अंधेरा तू ही सवेरा है. देवों का भी दानव का भी तू पूजा है, मानवता की तू रावण का हर रमा रमा, तेरी गैल अमर कांवड़ झाकी. हर हर गंगे. अमृत स्नान करून आम्ही कपडे चेंज करून रूम बघायला गेलो. आम्ही आता ना इथेच घेतलेला आहे रूम. हा बघा गंगा घाट आहे, रियल घाट. आणि इथे आम्ही साईडला रूम घेतलेला आहे. 500 रुपये पडला. इथे बाजूला आहेत ड्रोमॅट्री आहेत, तर तिकडे ती लोक घेतात. 500 रुपये घेतलेत एका पर पर्सन. तुम्हाला रूम
इथे आम्हाला एक बाबा भेटले, त्यांनी खूप काही चमत्कार करून दाखवले. माझी मैत्रीण श्रद्धा आणि आम्ही सगळेजण एकत्र होतो. मुलांनाही खूप आशीर्वाद दिले आणि आम्ही पुढे. आज 10 फेब्रुवारी, आपण अरेल घाटला आहोत आणि खूप गर्दी आहे. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे पकडते घे 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 खाली का. आम्ही आंघोळ करून निघाल्या त्या गर्दीतून. आम्ही आंघोळ आणि कपडे चेंज करून निघालो आणि इथे बघतो तर काहीतरीच गर्दी, भरपूर गर्दी होती. हा संगमचाही प्लेस नव्हता, हा अरेल घाट आहे तरी एवढी गर्दी. स्वामींनी तर आम्हाला एकदम सरप्राईज दिलं आणि त्यांना बघून एकदम विलक्षण एकदम शक्ती, म्हणजे आम्ही थकलो होतो आणि जेव्हा स्वामी दिसले, वाव असं वाटत होतं काय आम्ही, म्हणजे आमचं प्रोटेक्शन आहे, ते प्रोटेक्ट करायला आले ते आम्हाला. खूप मजा आली आणि तिथे आम्ही स्वामींचं नामजप करत आम्ही पुढे पुढे चालतच होतो. खूप सुंदर वाटत होतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पकड़ बम 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 लहरी, पकड़ बम 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 लहरी, थोड़ा मार दे बीच का मेरा कर कमल कटारी अरे काट ले मन का मेरे मन का सब जान सब मेरा है तो सब नहीं तेरा है थोड़ा मेरे थोड़ा. अशा प्रकारे आमचं 2 दिवसाचं अमृतस्नान संपन्न झालं. आता पुढचा ब्लॉग शिवतीर्थ हा येईल लवकरात लवकर. थँक्यू फॉर वॉचिंग.